जुना सातबारा दाखवून जमीन व्यवहार करत शासनाची फसवणूक। 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करणार नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची झी 24 तासला माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी झी 24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग। हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अनियमितता असेल तर कडक कारवाई होणार। जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर। झी 24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आपला काहीच संबंध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही। जिजाई नावाचा बंगला आपला नाही तर पार्थ पवारांचा। अजित पवारांकडून बंगल्याबाबत स्पष्टीकरण। मराठी अमराठीवरून आपल्यात भांडणं लावतात मात्र यांची मुलं जमिनी लाटतात। जमीन गैरव्यवहारावर उद्धव ठाकरेंची टीका। फक्त चौकशी नाही ठोस कारवाई व्हायला पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। आर्थिक गुन्हे शाखा ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती। कोरेगाव पार्क जमीन खरेदीचा व्यवहार आधी रद्द करा मग चौकशी करा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। बातमीसाठी झी 24 तासचे मानले आभार। आणि मध्य रेल्वे मार्गावर लोकलची प्रवाशांना धडक। सँडहर्स्ट रोड स्टेशन जवळची घटना। 3 जणांचा मृत्यू 1 जखमी। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतरची दुर्घटना।